कॉस्मिक रित्या, ॲस्ट्रॉलॉजिकली, हिस्टॉरिकली आणि आर्किटेक्चरचा ज्यांना आवड आहे त्या सर्वांसाठी ही यात्रा आहे. आणि ज्यांना खाण्याची आवड आहे आणि पिण्याची आवड आहे, म्हणजे कॉफी पिण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही यात्रा आहे. स्पेशल अगदी म्हणजे सर्वांना सर्व काही आहे. कुंभकोणम ऑफर करतं. विशाल मंदिर काय असतं ते बघायचं म्हणजे मंगळाचं मंदिर. ते तसंही खूप प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे वैदीस्वरन कोविल. वैदीस्वरन म्हणजे काय, तिथे वैद्य शब्द आहे, जे वैद्य डॉक्टर. तर इथले जे शंकर आहेत, महादेव आहेत, ते गॉड ऑफ द हिलर्स म्हणतात. जे जे कोणी डॉक्टर्स आहेत, वैद्य आहेत, हिलिंग मध्ये आहेत, त्या सर्वांनी त्यांचं दर्शन केलं पाहिजे असं म्हणतात. ते सर्व नाडी ज्यांच्या ताडपत्री आहेत त्या ज्योतिषाच्या, ते या गावात आहे. मंदिर फार खास आहे तिथलं. त्याचं नावच आहे आपदा सहाय्येश्वर मंदिर. नावातच किती मूड आहे. अरे किती मस्त. सुंदर. आपदा सहाय्यकारी. अगदी. इथे शुक्र मंदिराचं दर्शनच होत नाही, शुक्राचं दर्शनच होत नाही. कारण इथे अशी मान्यता आहे, श्रद्धा आहे आणि शैविझम मध्ये असं म्हणतात, राहू काळात जेव्हा आपण राहू देवाची पूजा करतो किंवा राहू देवाला अभिषेक करतो, विशेषतः अभिषेक करतो, दुधाने अभिषेक करतात, तर जेव्हा जे पुजारी अभिषेक करतात तेव्हा राहू काळात ते दूध वरून निळं होतं. बापरे. अंकशास्त्रामध्ये 7 नंबरचं म्हणतात की 7 नंबर म्हणजे केतू. इथे दिवे लावायचे असतात, ते 7 दिवे लावायचे असतात. इथलं जे फील आहे, इथली ऊर्जा आहे ती खरंच वेगळी आहे. असं नाही की एखादं रॅन्डम मंदिर आहे गावातलं, मुळीच नाही. कळतं की हे वेगळं काहीतरी आहे. नमस्कार मंडळी, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. दरवेळेस वेगवेगळे विषय घेऊन मी येते आणि त्या सगळ्या एपिसोडला तुम्ही मनापासून प्रतिसाद देता, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. सो आजचा विषय खूप वेगळा आहे. आजचा विषय आहे नवग्रह मंदिरं. जसं साऊथ इंडियामधली नवग्रह मंदिरं तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही कधी गेला आहेत का? तर नवग्रह मंदिरांची व्हर्च्युअल सफर आज आपण घडवणार आहोत आजच्या एपिसोडच्या माध्यमातून. या गप्पा मारण्यासाठी आज मी आमंत्रित केलं आहे अभिजित पानसे याला. तो ही यात्रा करून आला आहे आणि त्या यात्रेतल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या छोट्या छोट्या बारकावे तो आपल्याशी डिस्कस करणार आहे. सो अभिजित, आजच्या पॉडकास्टमध्ये तुझं मनापासून स्वागत. आणि खूप उत्सुकता आहे मला या नवग्रह यात्रेविषयी, तितकीच उत्सुकता आहे साऊथच्या मंदिरांविषयी आणि कुंभकोणम विषयी. सो सुरुवात कुठून करूयात? पहिल्यांदा तुम्ही म्हणत ना की साऊथ इंडियातले मंदिरं म्हणजे दक्षिणेतले मंदिरं. दक्षिण भारतात 4 ते 5 स्टेट्स आहेत आता. हे तामिळनाडू मधलेच आहेत. म्हणजे दक्षिण भारत म्हटलं की मग बरेच प्रकार होतो, मोठा प्रकार. तर हे तामिळनाडू मध्येच आहेत हे मंदिर. तर तेही दक्षिण तामिळनाडू, म्हणजे दक्षिण तामिळनाडूची सफर आज आपण घडवणार आहोत. येस. सो ही सफर आता सुरू करतोय. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सुरू करूयात नवग्रह यात्रा. सो अभिजित, मला सांग की ही नवग्रह यात्रा कशासाठी केली जाते? नवग्रह आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ती एक कॉस्मिक ऊर्जा आहे. म्हणजे आपण म्हणतो की प्लॅनेट्स तर अंतराळात आहेत, पण त्यांची जी ऊर्जा असते ती आपल्यापर्यंत पोहोचते वेगवेगळ्या माध्यमाने. तर ती जी कॉस्मिक ऊर्जा आहे त्याचं प्रतीक म्हणून ते मंदिर आहेत, 9 मंदिरं. तर ते मंदिरं का केले जातात? तर मुळात आपण समृद्धी, शांती, आरोग्य, नातेसंबंध चांगले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नवग्रहाचा आपल्यावरती किती प्रभाव असतो. त्यासाठी नवग्रह स्तोत्र पण रचलेलं आहे व्यास मुनींनी, व्यास ऋषींनी. तर त्यांनी रचलं नवग्रह स्तोत्र, जे आपण म्हणतो नियमित प्रॅक्टिसमध्ये. पण नवग्रह मंदिरं कोणामुळे स्थापित झाले तेही एक वेगळे ऋषी आहेत. त्यांचं नाव आहे कलाव ऋषी. त्यांना कोड झाला होता, लेप्रेसी ज्याला म्हणतो आपण. त्यांना काही त्वचा विकार झाले आणि त्यांच्या आयुष्यातील काहीतरी अडचणी होत्या वेगवेगळ्या. तर त्यांनी असं केलं की ते दक्षिण भारतीय, मी पुन्हा चुकीचा शब्द वापरला, दक्षिण भारतीय तमिळ ऋषी होते ते. करेक्ट. तर ते तमिळ ऋषी होते. त्यांना हा जो सगळा त्रास सुरू होता, व्याधी जडल्या होत्या आणि काही इतर सांसारिक अडचणी होत्या. तर त्यांनी कलाव ऋषींनी नवग्रहांची उपासना केली. सरळ म्हणजे जे बिग बॉसेस आहेत त्यांच्याकडे न जाता त्यांनी नवग्रहांची, म्हणजे त्या कॉस्मिक ऊर्जेची उपासना केली आणि नवग्रह त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी सरळ म्हणजे वर दिला आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर केल्या. म्हणजे त्यांची जी त्वचा विकार होते, काही इतर अडचणी होत्या, त्या नवग्रहांनीच दूर केल्या आणि मग सगळं आयुष्य नॉर्मल झालं.
पण हे जेव्हा ब्रह्मदेवांना कळलं तेव्हा त्यांचा संताप उडाला. कारण ह्या सृष्टीचा रचयिता मी आहे, मी एक वन ऑफ द बॉसेस आहे, तर मग मला का नाही विचारलं. आणि नवग्रहांना ते अधिकार नाही आहेत, ते फक्त फॉलो करतील असं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं. म्हणून मग कलाव ऋषीं नवग्रहांना त्यांनी शाप दिला ब्रह्मदेवाने की तुम्ही पृथ्वी तलावावरती जाल आणि तिथे मग त्यांना जे काही अडचणी येतील आणि त्यांचे अधिकार पण काढून घेतले सर्व नवग्रहांचे. मग नवग्रहांनी मिळून देवादिदेव महादेवांची त्यांनी उपासना केली नवग्रहांनी. आणि मग शंकर तिथे प्रसन्न झाले आणि त्यांना परत सर्व अधिकार दिले नवग्रहांना, आणि त्यांना आधीपेक्षा अधिकार दिले की तुम्ही सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता, माझ्यापर्यंत यायची गरज नाहीये, तुम्हालाच ते अधिकार आहेत. आणि म्हणून नवग्रह हे जे त्यांनी उपासना केली, साधना केली शंकराची, ते गाव होतं कुंभकोणम. आणि कुंभकोणमला शिवशंकर आलेत, म्हणून मग ते म्हणालेत की इथे मी पण इथेच राहीन. म्हणजे त्यांनी विनंती केली नवग्रहांनी. म्हणून कुंभकोणम या गावामध्ये आधी कुंभेश्वर नावाने मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, ज्या नावामुळे आज कुंभकोणम शहर ओळखलं जातं. आणि हे पण खूप कमी लोकांना माहिती आहे की कुंभकोणम मध्ये कुंभमेळा भरतो दर 12 वर्षांनी. अच्छा, ओके. आपल्याला फक्त वरचे माहिती आहेत ना, उज्जैन, हरिद्वार, प्रयागराज आणि नाशिक, त्र्यंबकेश्वर. पण दक्षिणेकडे पण भरतो, म्हणजे तामिळनाडूत भरतोय कोणाला माहिती नाहीये. दर 12 वर्षांनी तिथे कुंभमेळा भरतो. तो जो तलाव आहे तर त्याचे टँक म्हणते त्याला खरं तर ते लोक, तो कुंभकोणम मध्येच आहे. तर कुंभकोणम मध्ये सुद्धा आधी कुंभेश्वर हे महत्वाचं मंदिर आहे. तर त्यामुळे हे जे नवग्रह आहेत हे प्रत्येकाने आपापल्या 9 गावांमध्ये ते स्वतः एक स्थापित झालेत. म्हणजे नवग्रहाची यात्रा ही 9 गावांची यात्रा असणार आहे. 9 गावांमध्ये 9 ग्रहांची मंदिरं आहेत. बरोबर आहे, अगदी करेक्ट. म्हणजे असं नाही की कुंभकोणामध्ये 9 मंदिर स्थापित केले आहेत किंवा एका मंदिरातच नवग्रहांचे नवीन 9 मूर्ती आहेत असं नाहीये. जे बहुतांश आपण बघतो ना कुठल्या मंदिरात एक मध्ये असतात सूर्यदेव आणि अवतीभोवती नवग्रहांची मंदिर असतात, एक मारुती असतात, तसं नाहीये. 9 वेगवेगळी गावं आणि अस्सल तमिळनाडू किंवा दक्षिण भाग जो तमिळ कल्चर त्याचं फिलिंग येतं. कोर तमिळनाडू, जिथे कुठलाही असा इतर गोष्टींचा प्रादुर्भाव नाही झालाय आणि कुठे कमर्शियलायझेशन नाहीये. अगदी खरे मंदिरं जे हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, म्हणजे चोला डायनेस्टी ज्याला म्हणतो आपण, चोला राजांनी बांधलेले ते मंदिर आहेत ते सर्व. सो पुरातन इतिहास आहे. तर हे 9 गावांमध्ये 9 मंदिर आहेत जे कुंभकोणमच्या अवतीभोवती आहे, जे तमिळनाडूमध्ये आहे. फक्त एकच मंदिर आहे जे पॉंडिचेरीमध्ये जातं, जे केंद्रशासित भाग जो आहे ते पॉंडिचेरीच्या अखत्यारीत येतं. एकच मंदिर, ते म्हणजे शनीचं मंदिर आहे. बाकी सर्व मंदिरं तमिळनाडूमध्ये येतात, कुंभकोणमच्या जवळ. राईट. म्हणजे मला म्हणायचंय की जे आपले दर्शक बघतायत, तर समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये एखादा ग्रह खराब असेल किंवा एखाद्याच्या पत्रिकेत एखादा ग्रह मजबूत नसेल, तर त्यासाठी पण ही यात्रा केली जाते का? हो, ही केली जाते. आणि हा मी माझं वैयक्तिक सांगत नाहीये. तुम्हाला ताडपत्री नाडी ज्योतिष माहिती आहे ना? म्हणजे ज्याला आपण आता आकाशिक रेकॉर्डचा संदर्भ देऊ शकतो असं म्हणता येईल. म्हणजे त्याचा पूर्व इतिहास इथे बघितला जातो. म्हणजे आकाशिकची सुरुवात नाडी पट्ट साधना पट्टी शोधन अशा याच्यातनं झालं असं म्हणतात. तसं म्हणता येईल की हा एक प्रकारे वाय आकार म्हणता येईल की आकाशिक रेकॉर्ड हा पाश्चिमात्य भागातून आलाय, संस्कृतीतनं आलाय. आपल्याकडे जे दक्षिण भारतीय तमिळ संस्कृती आहे ती ताडपत्रावरनं ज्योतिष बघणं, भुर्जपत्र पण म्हणतात, ते पाम ट्रीज म्हणतात, जे पाम ट्रीच्या पानांवरती, तर तिथे ते बघतात, त्याला नाडी ज्योतिष म्हणतात. एकेकाळी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने नाडी ज्योतिष बघितलं होतं सहजपणे, बऱ्याच वर्ष झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं की दक्षिण भारतामध्ये नवग्रहांची यात्रा करा. आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने तरी ही यात्रा करावी, असं नाही की त्याची गरज असते म्हणून. आणि मग ती यात्रा मला, आणि पहिल्यांदा मी तेव्हा ऐकलं होतं त्याच्याकडून. 15-1 वर्षांपूर्वी जेव्हा आपण मासिक खूप वाचायचो ना, तेव्हा एक धारवाडकर नावाच्या मॅडम होत्या, त्यांनी खूप सुंदर पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी दक्षिण भारतीय नवग्रहांची माहिती दिली होती की ही अशी यात्रा करतात. आणि ते ऐकूनच माझ्या मनात वेगवेगळी कल्पना निर्माण झाली की मंदिर कसं असेल ह्या गावात. एखादं मंदिर फक्त शनीचं, फक्त बुधाचं, फक्त राहूंचं मंदिर. आणि राहू म्हटलं की जर आपल्याला एक वेगळं आकर्षण किंवा वेगळी भीती, जे काय असेल ते. पत्रिकेत राहू केतू म्हटल्यानंतर थोडी गडबड होते ना, असं पण म्हणतात. अशा सगळ्या गोष्टींना संतुलित करण्यासाठी ही नवग्रह यात्रा केली जाते असं म्हणतात. म्हणजे याच्यातनं ही ग्रह संतुलित व्हायला मदत होऊ शकते, असा त्याचा धार्मिक संदर्भ आपण घेऊ असं म्हणता येईल की म्हणजे कॉस्मिक रित्या
ऍस्ट्रॉलॉजिकली, हिस्टॉरिकली आणि आर्किटेक्चरचं ज्यांना आवड आहे त्या सर्वांसाठी ही यात्रा आहे. आणि ज्यांना खाण्याची आवड आहे आणि पिण्याची आवड आहे, म्हणजे कॉफी पिण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही यात्रा आहे. स्पेशल. अगदी म्हणजे सर्वांना सर्व काही आहे कुंभकोणम ऑफर करतं. करेक्ट. सो ही यात्रा आता आपण सुरू करताना सुरुवात कुठून होते? कुंभकोणमला बेस कॅम्प असतो, कारण प्रमुख शहर आहे ते. एकेकाळी ते सिल्क सिटी म्हटलं जातं आणि कुंभकोणम हे स्पिरिच्युअल टाउन, स्पिरिच्युअल कॅपिटल म्हणतात. तिथे मंदिराची नगरी आहे ती. आणि असं नाही की कोणीतरी मंदिरं बांधले आहेत. छोटंसं का मंदिर असेल त्याचं शास्त्रोक्तरित्या जे द्रविडी शैली असते ना, वास्तू स्थापत्य तशी ती असते. अप्रतिम गाव कुंभकोणम. म्हणजे एखाद्या सकाळी आपण बाहेर पडलो तर अगदी दक्षिणात्य भारतीय स्त्रिया पुरुष लुंगी नेसून आणि ते असं गंध लावतात आणि तिथली सकाळ, कॉफीचा सुगंध आणि इडली वडा हे सगळं तिथे येत असतं. आणि पण तिथे बाजारपेठ आहे छोटीशी, ती खूप सुंदर आहे. तिथे पितळीचे भांड्यांचे ते खास ती जागा आहे जिथे पितळीची भांडी फार विकली जातात. सो एक फार गोंडस गाव आहे. आणि माझं अत्यंत आवडीचं ठिकाण जे काही आहेत ना, काही असतील आपल्या आवडीचे, ते कुंभकोणम आणि श्रीरंगम, तामिळनाडू मधले, दक्षिण तामिळनाडू तोही, जे अगदी शेवट तामिळनाडूचा. मग कुंभकोणमला आपण मुळात आपलं हे बेस कॅम्प म्हणताय. तर असं काही नाही की सलग एक म्हणजे सूर्य टू शनी म्हणजे सलग ग्रह जशी येतात असं काही केलं, असं काही नसतं. त्या दिवशी तुम्ही जे जवळपास आहे पहिल्यांदा आपण तसं करतो. कोणी लोक तर नवग्रहांचे मंदिरं एका दिवसात करतात. मला ते वैयक्तिकरित्या पटलं, म्हणजे पटत नाही. शांतपणे ना जरा आस्वाद घ्यायचा आहे त्या भागाचा पूर्णपणे, किंवा ती एनर्जी ऍब्सॉर्ब करण्यासाठी तुम्हाला काही वेळ तिथे घालवावा लागतो. बरोबर. तर पहिल्यांदा जे जवळचं मंदिर आहे तिथे जायचं. असं करत जवळ मंदिर आहे बुधाचं आणि चंद्राचं मंदिर. सो सूर्य आपण पहिल्यापासून जर म्हटलं की सूर्यापासून आपण सुरुवात केलं, कारण तो राजा आहे नवग्रहांचा. तर पहिलं जे गाव आहे ते सूर्यनार कोविल, त्याचं नावच आहे सूर्यनार कोविल. आणि महत्वाचं म्हणजे आपण जो म्हणतो नवग्रह, त्याआधी त्यांना स्थापित कोणी केलाय, कोणी अधिकार दिले, सगळे नवग्रहांचा बॉस आहे महादेव. तेच सगळ्या ग्रहांचे बॉस असतात. म्हणून पहिल्यांदा आपण दर्शन करायचं शंकराचं. तिथे बरं असं नाही की छोटंसं मंदिर आहे, अवाढव्य मंदिर असतात. कॉम्प्लेक्स असतो एक मोठा प्रकारे. एक प्रकारे पहिलं दर्शन असतं गणपतीचं, विनायकाचं. विनायकाचं दर्शन केलं, त्याची एक वेगळी पद्धत असते दक्षिण भारतात. मला पण चुकीचा शब्द बोलतोय, दक्षिण भारत तामिळनाडूमध्ये. तिथे ते उजव्या हाताने डावा कान पकडायचा, डाव्या हाताने उजवा कान पकडायचा आणि 3 उठाबशा काढायच्या गणपती पुढे, विनायका पुढे. ते कला ग म्हणतात, ते विनायक म्हणतात. अच्छा, म्हणजे जसं आपण विठ्ठल मंदिरात करतो तसं करतो अगदी. तर गणपती समोर पहिले माफी मागायची, मग आतमध्ये जायचं, मग शंकराचं, देवीचं मंदिर. मग आता आपण इथे शंकराचं दर्शन करतो. आणि असं नाही की शंकरच आहे, म्हणजे महादेवाला वेगवेगळी नावं आहेत तिथलं प्रत्येक नवही मंदिरांमध्ये. याचं नाव आहे काशी विश्वनाथर, ते विश्वनाथर म्हणतात. काशी विश्वनाथ मंदिर आहे. आतमध्ये पार्वतीचं मंदिर आहे, त्याचं नाव आहे काशी विशालाक्षी. हे 2 दर्शन केले की मग आपण सूर्य देवाचं दर्शन करतो. त्याचं नाव आहे सूर्यनार कोविल. कोविल म्हणजे देव, श्राईन. त्यांचं दर्शन केलं की या मंदिराचं एक थोडं वेगळेपण असं आहे की सूर्य म्हणजे राजा आणि बृहस्पती हा त्यांचा गुरु. सूर्याचा पण गुरु बृहस्पती आहे, जो ग्रह आहे. तर इथे सूर्याचं मंदिर आहे, म्हणजे सूर्याची मूर्ती आहे आणि त्याच्या पुढेच बृहस्पतीची मूर्ती आहे, म्हणजे गुरुची मूर्ती आहे. अच्छा, याचा अर्थ असा नाही की गुरुचं वेगळं मंदिर नाहीये, ते आहे, पण याच्या पुढे बृहस्पती मंदिर सुद्धा मूर्ती आहे. आणि शेवटी कितीही एकमेकांची शत्रुत्व असेल किंवा विरोध असेल एकमेकांमध्ये नवग्रहांमध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार, तरीही राजा कोण आहे? सूर्य. तर सर्व नवग्रहांचे मूर्त्या, सर्व नवग्रहांचे मंदिरं सुद्धा आहे बाहेर. सर्व इथे एक आपल्या राजाच्या ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी असतात. तर हा एक बऱ्यापैकी मोठं मंदिर आहे. गणपती दर्शन केलं, शंकराचं दर्शन केलं, देवीचं दर्शन केलं आणि आता आपण सूर्यदेवाचं दर्शन करतो. आणि तिथे बरेच लोक जातात कारण ज्यांना सक्सेस मिळवायची आयुष्यात, ग्रोथ, कारण सूर्य त्याचा कारक आहे. सूर्य यशाचा, समृद्धीचा, आत्मशक्ती, आत्मबल ज्याला म्हणतो आपण, सेल्फ एस्टीम, त्याचं कारक आहे, आरोग्याचा कारक आहे. जर आपण म्हणू की पुरीकडे पण जे कोणार्क मंदिर आहे, कोणार्कला स्पेशली ते सूर्य मंदिर आहे. त्याची कथा आहे, कृष्णाचा जो नातू होता त्याला पण सेम सारखाच त्वचेचा रोग झाला होता, कोड झाला होता. तर त्याने सूर्याष्टक तयार केलं, सूर्य स्तोत्र रचलं त्याने, आणि त्याचा संदर्भ पुरीच्या कोणार्क मंदिरासोबत आहे. इथे कालवृषींसोबत संबंध आहे, म्हणजेच कुठेतरी सूर्य आणि आरोग्याचा सरसर संबंध येतो.
मी असं ऐकलंय की तिथे सूर्याच्या प्रतिमा सुद्धा विकल्या जातात अगदी आणि लोक घरात म्हणजे ते हो. लावतात. आजकाल ट्रेंड ते तर आपल्याकडे आणि ते कुठे पण मिळतंच ना, सूर्याच्या ज्या प्रतिमा आहेत त्या सगळीचकडे मिळतात, पण काही लोक तिथून घेतात कारण ते तिथे आहे. आता हे म्हणजे ज्यांना ते घ्यायचं ते घेतात तिथले लोक. माझ्यासाठी काय महत्वाचं असतं की जे बाहेर ऑनलाईन मिळतं ते तर कुठे मिळतं, इथे जे मिळतं या सूर्य मंदिरात ते कुठेच मिळत नाही. सो इथले जे फील आहे, इथली ऊर्जा आहे ती खरंच वेगळी आहे. असं नाही की एखादं रॅन्डम मंदिर आहे गावातलं, मुळीच नाही. कळतं की हे वेगळं काहीतरी आहे. सो आपण सूर्य नमस्कार घालतो एक प्रकारे. सूर्य नमस्कार केला की आपण बाहेर पडतो आणि मग तिथे मग जे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलं जातं की सूर्यदेवाचा प्रभाव कुठे कशावर असतो, गहू धान्यावरती गुळासोबत. तो ते तिथे दान करतात वगैरे वगैरे, पूजा करतात. रविवारी खास वेगळी पूजा असते, लाल रंगाचं महत्व असतं. हा सगळा झाला वैदिक ज्योतिषशास्त्राचा. आपण फक्त बोलतोय खास मंदिर आणि तिथली ऊर्जा, तिथलं दर्शन करणं. म्हणजे आजकाल लोक थोडा रेफरन्स घेतात असं ना की बाबा माझ्या पत्रिकेत हे कमी आहे ते कमी आहे. मग तिथे जाताना यात्रेत तुम्ही स्पेशली काही कॅरी केलं तर ते तिथे तुम्ही अर्पण करू शकता, जेणेकरून ते बॅलन्स व्हायला मदत होईल. आणि आपण कुठेतरी एक मानसिक समाधान मिळतं ना की आपण ते तिथलं कर्म केलं एक प्रकारे. आपल्याला माहित नसतं काय स्वच्छ होत आहे, कुठे काय काय घटना घडतात. मस्त. तिथे सूर्यदेवाच्या पत्नी पण आहेत, उषा देवी, प्रत्युषा देवी और प्रत्युषा देवी. नवीन आहे मला. ह्या 2 देवी सुद्धा तिथे आहेत सूर्यासोबत. असं ते पूर्ण सहकुटुंब, सहपरिवार आणि सर्व नवग्रह आपण दर्शन करतो सूर्यदेवाचं. ओके. मग आता सूर्यदेव झाल्यानंतर पुढे कुठे आपण दर्शन घेणार? मग आपण जातो थिलंगलूर चंद्रन स्वामी, म्हणजे चंद्राचं मंदिर. तिथल्या या 2 गावांमध्ये खूप डिस्टन्स आहे का आपण यात्रा करताना साधारणतः जवळची यात्रा करणार? साधारणतः जवळची यात्रा, खूप अंतर नाही. 10 किलोमीटर, 12 किलोमीटर, काही 9 किलोमीटर इतकंच. ओके. पण गावं वेगवेगळी आहेत. ओके. आता चंद्राचं दर्शन घेण्यासाठी आपण पोहोचलोय त्या गावात. चंद्राचं मंदिर त्यातल्या त्यात जरा छोटंसं म्हणता येईल. आतमध्ये ते विशाल आहे, पण बाहेरून बघताना थोडं छोटंसं आहे आणि छोटंसं गाव आहे अगदी. म्हणजे आपल्याला कळणार पण या गावामध्ये इतकं पुरातन 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. बाहेर अगदी शेत वगैरे असं काहीतरी आहे. तर त्या मंदिरामध्ये शंकराचं दर्शन पहिल्यांदा आपण करायचं, ती प्रथा म्हटलं पाहिजे ना पहिल्यांदा, प्रोसिजर. मग पेरियानागी नावाची देवी म्हणजे पार्वती. आपल्याकडे कसं देवी मंदिर म्हणजे भवानी मंदिर, पार्वती मंदिर म्हणजे भवानी म्हणतो आपण. इथे प्रत्येक नाव वेगवेगळं आहे भवानी मातेचं म्हणजे पार्वती मातेचं. सो इथे पेरियानागी अंबल म्हणतात इथे देवीला. त्यांचं मंदिर, त्यांचं दर्शन करायचं. हे 2 दर्शन झाल्यानंतर मग चंद्रन स्वामी दर्शन करायचं, मग चंद्राचं दर्शन करायचं. आणि प्रत्येक ठिकाणी दिवा लावतात असते लोक, म्हणजे दिवा लावणं. आणि एक महत्वाचं म्हणजे दक्षिण भारतात एक पद्धत असते की आपण जेव्हा कुठल्याही आराध्याचं दर्शन करतो, शिवाचं दर्शन करतो, तेव्हा आपण सरळ सोट दर्शन नाही करत तिथे. म्हणजे आता मेन मंदिर हे असेल, मेन मूर्ती, त्याच्या सरळ म्हणजे समोर उभं राहून दर्शन नाही, 180 डिग्रीने नाही करायचं. 2 असे त्यांनी तयार केले असतात, हे म्हणजे ओळी तशाच्या क्यू, ट्रायंगल सारखं काहीतरी केलेलं असतं. म्हणजे अशा 2 बारी म्हणतात त्याला आपल्या मराठीत, बारी असं दर्शन बारी. तर डावीकडे पुरुषांची, उजवीकडे स्त्रियांची, असं काही पण मध्ये कोणी नाही. असं वाकून म्हणजे असं एका प्रकारे डावीकडे बघून किंवा उजवीकडे बघून दर्शन करायचं असतं. ओके. देवाच्या समोर एक्झॅक्ट नाही, 180 डिग्रीमध्ये नाही. तिथे फक्त त्याचा वाहनाचा अधिकार आहे तो. म्हणजे महादेव असतील तर आपले नंदींचा अधिकार फक्त, मध्ये कोणी नाही येणार आमच्यामध्ये. तर आपण असं बघतो. आणि महत्वाचं म्हणजे शंकराचं दर्शन करत असू आपण तर तिथे ते भस्म देतात हातावरती आणि ते भस्म आपण लावायचं. त्याच्यानंतर देवीचं दर्शन करू, पार्वती मातेचं, तिथे लाल तिथलं कुंकुम देतात जे थोडंसं ब्राउनिश कलरचं असतं. त्याला वेगळा सुगंध असतो. त्या सुगंधाचं एक वेगळं नाव आहे. ते सुद्धा एक अत्तर मिक्स केलं असतं त्यांनी, त्याला म्हणजे जवादू अत्तर. जवादू नावाचं एक हर्ब आहे, ते मिक्स करतात आणि त्याच्यामध्ये एक सुगंध येत असतो. भस्माचा सुगंध शंकरापाशी आणि जवादू कुंकुमाचा सुगंध देवीपाशी असतो. सो अशा प्रकारे आपण चंद्रन स्वामी दर्शन करतो, म्हणजे चंद्राचं दर्शन करतो. येस. मला असं विचारायचं की आता सूर्याचं तू म्हणालास किंवा चंद्राचं तू म्हणतोस, तर या मूर्ती स्वरूपात आहेत का असे आकार आहेत जसं आपण चित्र काढतो चंद्राचं, असं चंद्रकोर? नाही, मूर्ती स्वरूप आहे, चंद्रकोर नाहीये. चंद्रकोर आपला प्रतीक आहे वरचं चंद्राचं, ते प्रॉपर मूर्ती आहे. अच्छा, म्हणजे ही चंद्राची मूर्ती, ही सूर्याची मूर्ती आहे. ओके. मूर्ती स्वरूप आपण बघतो चंद्र, त्याला चंद्रकोर अशा फॉर्म मध्ये नाही. ओके. चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचं मंदिर आणि माझं एक आवडतं मंदिर ते म्हणजे मंगळ्याचं मंदिर.
विशाल मंदिर काय असतं ते बघायचं म्हणजे मंगळाचं मंदिर. ते तसंही खूप प्रसिद्ध आहे. त्याचं एक वेगळं म्हणजे ते मुळात प्रसिद्ध मंदिर आहे तिथलं. त्याचं नाव आहे वैदीस्वरन कोविल. त्याला काही लोक वैथीस्वरन पण म्हणतात. आपले लोक ते लोक म्हणतात वैदीस्वरन, थला ते द म्हणतात. तर तिथे वैदीस्वरन म्हणजे काय, तिथे वैद्य शब्द आहे, जे वैद्य डॉक्टर. तर इथले जे शंकर आहेत, महादेव आहेत, ते गॉड ऑफ द हिलर्स म्हणतात. जे जे कोणी डॉक्टर्स आहेत, वैद्य आहेत, हिलिंग मध्ये आहेत, त्या सर्वांनी त्यांचं दर्शन केलं पाहिजे असं म्हणतात. ओके, म्हणजे त्या मंगळाचं दर्शन, त्या मंदिराचं दर्शन घेतलं तर त्यांना चांगले, त्यांच्यासाठी चांगलं, त्यांच्यासाठी त्यांच्यात ती ऊर्जा वाढेल, हिलिंगची ऊर्जा, लोकांचे आजार बरं करण्याची ऊर्जा वाढेल. खूप सुंदर मंदिर आहे. तर वैदीस्वरन कोविल, तिथे आपण वैदीस्वरन असं दर्शन करायचं. म्हणजे वैद्य म्हणजे वैद्य स्वामी, जसं वैद्यनाथ आहे आपलं परळी वैद्यनाथ, तसंच हे वैदीस्वरन कोविल यांचं दर्शन करायचं. आणि मग पार्वती दर्शन करायचं. त्या पार्वती देवीचं नाव आहे थय्याल नायकी, त्यांचं दर्शन करायचं. मग मेन आहे मंगळाचं दर्शन. तिथे पण मग मसूर डाळ वगैरे ते दान करतात, कारण मंगळाचा प्रभाव आहे असं ज्योतिषशास्त्र सांगितलंय. पण अप्रतिम मंदिर आहे ते. तर हे झालं फक्त मंगळाचं दर्शन झालं. पण याशिवाय हे गाव एका वेगळ्या कारणासाठी पण खूप सुप्रसिद्ध आहे. ते म्हणजे आता पुण्यात, मुंबईत किंवा अख्खा महाराष्ट्रभर किंवा अख्ख्या देशभर नाडी ज्योतिष्य प्रसिद्ध आहे. सगळ्या गावात गावात असतात, ते तिथली भाषा शिकतात आणि ते नाडी ज्योतिष सांगतात, आपला अंगठा देतात त्याचा प्रिंट घेऊन. ते मग मूळ ते आहे कुठे, म्हणजे तमिळ, ते असं दक्षिण भारतीय म्हणतो पण तमिळ त्यातलं त्यात, पण ते तमिळनाडूमध्ये ह्या वैदीस्वरन कोविल ह्या गावात ते मूळ आहे. म्हणजे सर्व जे जगभरात नाडी ज्योतिष पसरलेले आहेत, ते सर्व नाडी ज्यांच्या ताडपत्री आहेत त्या ज्योतिषाच्या, ते या गावात आहेत. मूळ स्थान ते आहे. तर त्यामुळे तिथे एक असं आहे, जिथे मूळ स्थान असतं खरं, तिथे खोटेपणा पण वाढतो. तर त्यामुळे मंगळाचं दर्शन करताना इतके लोक आपल्या अवतीभोवती आहेत की आमच्याकडून ज्योतिष बघून घ्या, नाडी ज्योतिष बघून घ्या. तर आमचा जो ड्रायव्हर होता तिथला, अगदी लोकल व्यक्ती, तो म्हणा की हे काही खोट आहे, पण मला 2-3 लोक माहिती अत्यंत खरे आहेत. हो. तर त्यांनी आम्हाला तिथे नेलं. मला ते बाकी तर सोडा नाडी ज्योतिष, पण ते घर इतकं सुंदर होतं. एक टिपिकल दक्षिण भारतीय, समोर कौलारू घर, समोर चौक, पुढे अगस्त्य ऋषीची मूर्ती. हे सर्व नाडी ज्योतिष अगस्त्य ऋषींनी तयार केलंय. दक्षिण भारतामध्ये अगस्त्य ऋषींचा प्रचंड मान आहे, ती पूजा तिथे करतात. खरं तर अगस्त्य ऋषी उत्तर भारतीय आहेत, त्यांचा जन्म वगैरे, पण ते दक्षिण भारतात आले, त्याची वेगळी कथा आहे पुढे कधीतरी. पण अगस्त्य ऋषींना प्रचंड मान आहे तिथे. त्यांचं दर्शन झालं. आतमध्ये असा वाडा टाईप, वाडा नाही, एक घर, जुनं घर, बैठक घर. तिथे मग मी म्हटलं चला उत्सुकता म्हणून मी पण ते नाडी ज्योतिष दाखवत धडधड करत. त्यांनी मला जे जे सांगितलं ते काही गोष्टी अवाक ठरणाऱ्या होत्या. हे करताना त्यांनी एक महत्वाचं सांगितलं की म्हणे आयुष्यात किमान 3 वेळा नवग्रह यात्रा करून टाका, तुम्ही स्वतः करा. आणि त्यांना मी हे नाही सांगितलं की मी मुळात नवग्रह यात्राच करतोय म्हणून. त्याने सांगितलं, जे ज्योतिष होते ते म्हणाले की हे तुम्ही तेव्हाच बघाल जेव्हा तुम्ही नवग्रह यात्रेसाठी आला असाल. आणि तसंच झालं की तसंच झालं. तर त्यांनी बऱ्यापैकी काही गोष्टी खऱ्या सांगितल्यात, नावासहित. नाव पण सांगितलं त्यांनी. मग हे झालं आमचं वैदीस्वरन कोविलचं दर्शन, आणि हे एक अनुभव घेतला नाडी ज्योतिषाचा. आणि तिथून मग पुढे आपलं बुधाचं जागा, जे बुधस्वामी. मंगळाचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढे बुधाचं दर्शन. बुध आजकाल सगळ्यांनाच महत्वाचं आहे. तुमच्याकरता जे तुम्ही खास पॉडकास्टर आहात किंवा मीडियामध्ये जे आहे, व्यापार जे करतात, वाणी ज्यांना आहे महत्वाची, बुद्धी, ती अगदी बरोबर बोलत बुद्धीचं. कारण तिथे लहान मुलं जे आहेत ना, तिथे ते पहिल्यांदा जेव्हा लिहायला लागतात ते तिथे जातात, बुधाच्या मंदिरात दर्शन करायला जातात. तिथे ते पहिलं अक्षर गिरवतात असं म्हणतात ते लोक तिथे. ओके, म्हणजे शालेय जीवनाची सुरुवात तिथून करायची, बुधाच्या मंदिरापासून. ती जी जागा आहे त्या जागेचं नाव आहे थिरुवेनकडू बुधन टेम्पल. तिथे बुधाचं मंदिर आहे. मग ते पण छोटंसं मंदिर आहे, इतकंसं मोठं नाही वाटत मला. त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे पहिले महादेवाचं दर्शन, महादेवाला भस्म लावलं, देवीचं दर्शन केलं, कुंकुम लावलं की मग आपण दर्शन करतो बुध देवतेचं त्यांचं. आणि अशाच काय करा की एखादा मंत्र नवग्रह स्तोत्रातला जो रचला आहे देवांनी, तो बुधाचा मंत्र म्हणू शकतो. एक छान फील गुड साठी. कारण आपण यात्रा करतो ती मुळात एक यात्रा म्हणून,
संस्कृती बघायला, खाद्यपदार्थ आणि देन देवधर्म आणि मग ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा. सो सगळ्या प्रकारे आपण एन्जॉय करायची ती गोष्ट. करेक्ट करेक्ट. म्हणजे ती जी एनर्जी आहे, त्याचा जो फील आहे, तो सगळा ऍब्सॉर्ब करण्याचा आपण प्रयत्न करतो ना बरोबर. अशा वेळेस. आणि ते स्तोत्र त्याच्यात अजून भर घालत असेल. आणि या जिल्ह्याचं नाव जरा कठीण आहे. तर मैलाडुथरई डिस्ट्रिक्ट मध्ये ते गाव आहे, हे बुधाचं गाव. आणि त्या देवाचं नाव आहे थिरुवेनकडू श्री श्वेतारण्येश्वर टेम्पल. बापरे. म्हणजे तिथल्या महादेवाचं नावच इतकं कठीण आहे की थिरुवेनकडू श्वेतारण्येश्वर महादेव शंकर टेम्पल. आपले प्रेक्षक समजून घेतील की साऊथ इंडियन म्हणजे तमिळनाडूतली काही विशिष्ट नावं उच्चारायला थोडी कठीण असतात. थोडं इकडे तिकडे होऊ शकतं. पण देवीचं नाव खूप छान आहे, सहज सोपी. ब्रह्मविद्या नायकी. वा. पार्वती देवीचं नाव आहे. नायकी म्हणजे प्रत्येक तिथे नायकी लावतात. नायक म्हणजे पुरुष देव आणि नायकी म्हणजे देवी. तर ब्रह्मविद्या नायकी देवीचं मंदिर. खरंय. आपण मग पार्वती मातेचं दर्शन केलं की मग बुधाचं दर्शन केलं. हे छोटंसं गाव आहे त्यातल्या त्यात. पण जरी गाव छोटंसं असलं ना तरी याचं वेगळं महत्व आहे. याला म्हणतात आदि चिदंबरम. चिदंबरम हे पंचमहाभूत जे 5 मंदिर आहेत त्यातलं चिदंबरम हे वेगळं मंदिर म्हटलं जातं. ते आकाश तत्वाचं मंदिर आहे. 5 महाभूतांचे 5 मंदिर आहेत. दक्षिण भारतातले, तमिळनाडूमध्ये 4, एक आंध्रामध्ये येतं. त्यामध्ये चिदंबरम म्हणजे जिथे काहीच नाहीये. आकाश तत्व कुठे असतं? आकाश तत्व सर्वव्यापी आहे. हा, सर्वव्यापी. त्याला काही साकार नाहीये, ते निराकार आहे. तर ते चिदंबरमला ते मंदिर आहे, नटराजस्वामी वगैरे. तर मूळ छोटंसं मंदिर हे तिथेच, त्याला पुरातन नाव आहे आदि चिदंबरम ह्या गावाला, बुधाच्या. तिथे अघोर रूपात शिवाचं पण मंदिर आहे, म्हणजे ह्याच कॉम्प्लेक्समध्ये. आणि दुसरं म्हणजे आदि नटराजस्वामी मंदिर. सो अशा प्रकारे ते आदि चिदंबरम म्हणतात. आणि या बुधाच्या पुढे 3 पुष्करिणी आहे. प्रत्येक मंदिरात एक पुष्करिणी असतेच दक्षिण भारतात, द्रविडी शैलीमध्ये. ते इथे पण आहे. ते चंद्राचं एक वेगळं तीर्थ आहे, म्हणजे चंद्र पुष्करिणी, सूर्य पुष्करिणी आणि अग्नी पुष्करिणी, असे 3 वेगवेगळे तलाव आहेत तिथे. सो त्यांचं दर्शन जरी केलं तरी होतं, कारण सहज आपण जाऊ शकत नाही तिथे. अच्छा, बर. मग बुधाचं हे मंदिर झाल्यानंतर पुढे आपण गुरु, सगळ्यात गुरु महाराज यांचं गुरुबळ लागतं, कृपेने सगळ्या गोष्टी चालतात. आणि बुधामध्ये म्हटलं की 3 मंदिर आहेत शिवाचे. अघोर मंदिर शिवाचं, एक नटराज शिवाचं, आणि तिसरा श्वेतारण्य, जे मूळ त्या गावाचं नाव आहे श्वेत अरण्य, त्या श्वेतारण्येश्वर महादेव. मग आपण जातो गुरु मंदिरात. तर गुरु मंदिर जिथे आहे त्या गावाचं नाव आहे अलनगुडी. अलनगुडी असं जे मंदिर आहे ते पुन्हा एकदा माफ करा जर नाव चुकलं असेल तर. आणि हे तिरुवरूर नावाच्या जिल्ह्यात आहे. सगळे नावं किती कठीण असतात ना द्रविडी भाषेतले. आणि तिथला जो शंकराचं म्हणजे मंदिर फार खास आहे. तिथलं त्याचं नावच आहे आपदा सहाय्येश्वर मंदिर. नावातच किती गुढ आहे. अरे किती सुंदर. आपदा सहाय्यकारी. अगदी शब्दातच सगळा अर्थ दडलेला आहे. तर जेव्हा जेव्हा आपदा येते तेव्हा त्या गुरुला आणि त्या शंकराचं दर्शन करायचं असतं. तो आपदा सहाय्येश्वर महादेवाचं नाव आहे त्यामध्ये. बरोबर आहे. खरंच म्हणजे मला कधी कधी खूप इतकं छान वाटतं ना, जेव्हा आता हे ऐकते तर मनाने ती यात्रा करतीच आहे, परंतु ही जी सगळी नावं जी काहीतरी विचार करून ठेवली असेल किंवा मनुष्याच्या आयुष्यात जे काही घडतं त्याच नावाने जर महादेवाला संबोधलं गेलं तर ते कुठेतरी रिलेट होतं ना आपल्याला. आता हे आपदा सहकारी मला खूपच, आपदा सहाय्येश्वर खूपच मस्त रिलेट झालं. आपदात सहाय्य करतो. आणि देवीचं नाव आहे उमा मैयाई, असं काहीतरी त्यांचं नाव असतं. उमय्या मई किंवा असं ते कठीण नाव आहे पार्वती मातेचं. मग हे आपण 2 दर्शन केले की गुरुदेवांचं दर्शन करायचं. आणि म्हणजे बृहस्पतींचं सुद्धा मंदिर मोठं विशाल मंदिर आहे. 2 एकर मध्ये ते मंदिर आहे. आणि मग तिथे दर्शन केलं. तिथे हळकुंड अर्पण करतात, पिवळे वस्त्र अर्पण करतात. गुरुचं मंदिर आहे. बरोबर. सो तिथे पण पुष्करिणी आहे. तिथे पण नैवेद्य असतो, शिराचा नैवेद्य पिवळ्या रंगाचा वगैरे. हे सगळं त्या ज्योतिषशास्त्रानुसार ते करत असतात. म्हणजे ही यात्रा करताना आपण या गोष्टी बरोबर नेल्या तर त्या तिथे अर्पण करू शकतो आपण, जसं आपल्या पत्रिकेच्या नुसार. आता गुरु मंदिर झालं. मग आपण जातो शुक्र मंदिर, ज्याची सगळ्यांना अनुकूल शुक्राची आपल्याला गरज आहे, आशीर्वादांची. त्या गावाचं नाव आहे कंजानूर शुक्रन टेम्पल. तिथे जे महादेवाचं मंदिर आहे त्याचं नाव आहे अग्नीश्वर मंदिर. अग्नीश्वराचं ते महादेवाचं नाव आहे. आता इथे एक खास विशेष गोष्ट अशी
की आपण सर्व आतमध्ये जे नवग्रह बघितलेत त्यामध्ये पहिले महादेव दर्शन, देवी दर्शन, मग नवग्रहाचं दर्शन मूर्ती रूपात. इथे शुक्र मंदिराचं दर्शनच होत नाही, शुक्राचं दर्शनच होत नाही. कारण इथे अशी मान्यता आहे, श्रद्धा आहे आणि शैविझम मध्ये असं म्हणतात, तमिळ मध्ये म्हणतात की शुक्राचं स्थान हे शिवाच्या पोटात आहे, उदरात आहे. तर हे जे अग्निस्वरण महादेव आहे ना, त्यांचं दर्शन म्हणजे शुक्राचं दर्शन. तिथे वेगळं शुक्राचं मंदिर नाहीये. आणि शुक्र म्हणजे गायीचा फार संबंध असतो. जे गायच्या पाठीवरून हात फिरवला तरी आपला मानसिक शांती मिळते आणि शुक्र पण सुद्धा चांगलं व्हायला मदत होते, अनुकूल होतो. कधी कधी काय होतं, ज्योतिषशास्त्रानुसार मार्केश जर शुक्र असेल किंवा शुक्र तुम्हाला प्रतिकूल आहे, तो मजबूत झाला तर प्रॉब्लेम पण होईल ना. शुक्र अनुकूल व्हायला मदत होतो. शुक्र प्रत्येक ग्रह मजबूत होणं हा आपला उद्देश नसावा, अनुकूल होणं महत्वाचं असावं. बरोबर आहे. तर शत्रुस्थानी आहे आणि त्याला पण वाढवत आहे. म्हणून म्हणतात ना की ते जे काही आपण उपासना करतो ती त्यांची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी. करेक्ट. म्हणजे प्रार्थनेतच किती काही गोष्टी आहेत. अनुकूलता प्राप्त होण्यासाठी ही नवग्रहाची यात्रा आहे. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आणि देवीचं, तिथे जी देवीचं नाव आहे ते करपागी अंबई नाव आहे. कठीण नाव आहे फार. आणि जसं म्हटलं की ते गोमातेचा म्हणजे गायीचा संबंध आहे, तर या मंदिरात मला एक मोठी गोशाळा दिसली, प्रचंड मोठी गोशाळा. तिथे इतर मंदिरात असतातच, पण नवग्रहामध्ये फक्त शुक्राच्या मंदिरात गोशाळा आहे. ओके, मग शुक्राचं दर्शन करून आपण शनी महाराजांकडे जाणार आहे का? सगळ्यात महत्वाचे आणि ज्यांची आपण एक आदरपूर्वक भीती बाळगतो ते मंदिर ते आहे आता तमिळनाडू मधून. ते थोडं बाहेर येतं आणि पॉंडेचेरीमध्ये येतं. ते त्याच्या अत्यंत केंद्रशासित प्रदेश आहे तो. तर त्यामुळे आपण जेव्हा जातो ते गाव आहे थिरुनल्लर किंवा थिरुनल्लार. आणि तिथे जाताना म्हणजे ते बाउंड्रीवरती तमिळनाडूची बाउंड्री संपते आणि आपण पॉंडेचेरीमध्ये जातो ना, तर ऑन रोड तिथे आपलं चेकिंग होतं, पोलीस असतात तिथे. ते सगळं स्टेट क्रॉसिंगच्या वेळेस फॉर्मॅलिटी. बरोबर. इतकं प्रचंड अवाढव्य हा शब्द असेल ते म्हणजे ह्या थिरुनल्लारच्या शनी मंदिराला. प्रचंड मंदिर, मोठं मंदिर आहे. इतकं की आतमध्ये हत्ती अशी फिरतात, म्हणजे मंदिराच्या आतमध्ये हत्ती बाहेर येतात आणि फिरत असतात. त्याचा माणूस तिथे असतो सोबत त्यांच्या, पण तिथला हत्ती फार छान आहे. आणि मग आतमध्ये जायचं, दर्शन करायचं. तिथे पण मग काळे तीळ, निळे फुलं, ह्या सगळ्या बाहेर दुकानं विकतात. काळे वस्त्र जे दान करतो आपण, तेलाचा अभिषेक वगैरे. पण आपल्या डोक्यात काय आहे, तेलाचा अभिषेक करणं, शनिदेव म्हटलं तर तेल अर्पण करणं. तिथे जे काही करायचं ते पंडित लोक करतात. आपण फक्त दुरून दर्शन घ्यायचं असतं. आणि तिथे ऍक्च्युली असं तेल आणि अभिषेक करत नाही, फक्त अर्पण करणं हे ते म्हणतात. त्याला म्हणतात थिरुनल्लार. आणि तिथलं शंकराचं मंदिर फार महत्वाचं आहे, ते म्हणजे दर्भ अरण्येश्वर मंदिर. दर्भ अरण्येश्वर म्हणजे महादेवाचं नाव आहे दर्भ अरण्येश्वर. दर्भ अरण्येश्वर म्हणतात. दर्भ म्हणजे गवताची काडी. बरोबर. जी खूप पवित्र मानली जाते. आपण पूजा करताना नाही का बघाल तुम्ही, बरेच लोक दर्भाची अंगठी घालतात, रिंग करतात काहीतरी, ते वेस्टर्न करतात. तर दर्भ फार पवित्र गवत मानलं जातं खरं तर. तर त्या काळी पूर्वी पूर्ण दर्भाचं अरण्य होतं आणि म्हणून त्या जे शिवलिंग आहे ते दर्भापासून तयार झालेलं आहे. ते पूर्ण दगडी नाहीये, त्याच्या आतमध्ये हे गवत आहे दर्भाचं, म्हणून त्या दर्भरण्येश्वर म्हणतात. तिथे बाहेर दर्भाचं एक त्यांनी केलेलं पण आहे कन्स्ट्रक्शन, की खूप असं गवत दिसतं जे दर्भ आहे. हे मंदिर दर्शन केलं की मग आपण पार्वती मातेचं दर्शन करतो. पार्वती मातेचं नाव आहे भोगमाता दर्शन. सगळं उपभोग जे आपल्याला तिच्या आशीर्वादाने प्राप्त होऊ शकतात ते झालं. आणि मग आपण शनिदेवाचं दर्शन करायचं, जरा दुरूनच, जरा मान खाली ठेवून, कोपऱ्यातूनच, की तुमची दृष्टी पण पडू नका, आशीर्वाद द्या, दृष्टी नका ठेवू आमच्यावरती. पुन्हा तोच शब्द, अनुकूलता मिळावी. त्यांचं वजन नाही वाढावं, अनुकूलता प्राप्त व्हावी. हवं तर दुरून राहा, पण दर्शन फक्त आशीर्वाद द्या. मग आपण ते दर्शन करतो. पण इथे एक वेगळी त्याचं महत्व आहे नलराजा. तिथे नलतीर्थ आहे, नलतीर्थम. तर ते नलम तीर्थम म्हणजे काय, तर नलराजा होता दमयंती, त्याच्यावर त्याला 7.5 लागली, शनिदेवाची कुदृष्टी पडली, तर जे काही त्याचं राज्य हिरावलं, त्यांच्यामध्ये ब्रेकअप झालं, वियोग झाला एकमेकांचा, आणि ते सगळी कथा बऱ्यापैकी माहिती आहे सर्वांना. तर तिथे नलराजाने उपासना केली महादेवाची आणि शनिदेवांची. तर तिथे शनिदेवाने त्यांना आशीर्वाद दिला. ती ही जागा आहे थिरुनल्लर. तिथे त्यांना आशीर्वाद दिला म्हणून त्याला नलतीर्थम सुद्धा म्हणतात. नल दमयंतीची कथा तशी खूप लोकांना माहिती. याशिवाय या मंदिरात एक वेगळी पण एक कथा आहे, एक मेंढपाळाची. एक मेंढपाळ असतो त्या गावामध्ये, आणि
तो तिथला जो राजा असतो तो सांगतो की दररोज इथलं दूध ह्या मंदिराला अर्पण करायचं. पण त्या राजाच्या खालचा जो माणूस असो तिथला सेवक, मेन मोठा अधिकारी, तो याला दरडावून सांगतो की हे सगळं दूध मला द्यायचं, मंदिराला द्यायचं नाही आणि हे राजाला सांगायचं नाही. तर तो घाबरतो, सँडविच होईल म्हणून दोघांमध्ये आपण दोन मोठ्या व्यक्तीमधून. तर तो ते दूध त्या तिथल्या माणसाला देतो, मोठा जो अधिकारी असतो त्याला देत जातो. मग जो पुजारी असतात त्या मंदिराचे, थिरुनल्लर मंदिरातले, ते सांगतात राजाला की इथे दूध देणं बंद झालंय. मग राजा त्या मेंढपाळाला विचारतात की का नाही देत आहे. मग तो तिथला अधिकारी समोर असतो, तो त्याला दरडावून बघतो याच्याकडे, तो घाबरतो, तो सांगत पण नाही, तो चूप राहतो. म्हणून मग तो राजा म्हणतो चूक याचीच आहे, हा याने आज्ञा पालन केलं नाही म्हणून याला देहदंडाची शिक्षा देतात असं फरमावतात. तिथे हा मेंढपाळ शंकराची उपासना करतो म्हणून ते परत ते दर्भ अरण्येश्वर तिथे स्थापित होतात, त्यांचं दर्शन त्यांना मिळतं आणि म्हणून परत शनीचं ते तिथे उपासना होते आणि त्यांचं प्राण संकट हरण होतं. अशी पण ती कथा आहे सोबत. आणि त्या मंदिरात खरंच दर्भाची एक जागा आहे, तिथे दिसतं आपल्याला गवत ठेवलेलं. तर असे हे तिरुनल्लर आणि खूप मोठं मंदिर आहे, अवाढव्य मंदिर आहे. आणि याच मंदिरात हत्ती आहे. इतर नवग्रहांच्या मंदिरामध्ये हत्ती नाही आहे, ह्या तिरुनल्लार शनिदेवाच्या मंदिरात हत्ती आहे. कुठल्याशा साऊथच्या मंदिरांमध्ये मला आता नक्की आठवत नाही, पण हत्ती असा आशीर्वाद देतात डोक्यावरती, ते इथलंच आहे का? ते कुंभकोणमचं आहे. आणि आपण बोलू कुंभकोणामध्ये आपण पुढे. खूपच सुंदर ते वाटतं आपलं, आणि म्हणजे डोक्यावर ठेवतात. आणि दक्षिण भारतातील सर्वच तसे हत्ती ट्रेंड आहेत आता. तिरुपतीला पण तसं करतात, सगळीचकडे ते आता. गजांत लक्ष्मीचा आशीर्वाद खरंच आहे. आणि मस्त वाटतं हत्ती जेव्हा आपल्या ठेवतो, फ्रेंडली एकदम. हो, खूपच छान. आणि मग शनी महाराजांचं आशीर्वाद घेऊन अनुकूलता आपल्यासाठी खूप महत्वाची. त्यांची अनुकूलता प्राप्त करून आपण आता जातो राहू मंदिराला. ओके, हे खास मंदिर, राहू आणि केतूची पण मंदिर आहेत. राहू आणि केतूचेही मंदिर आहेत. ओके. आणि माझं आवडतं मंदिर आहे राहू मंदिर. त्याची सांगतो तुम्हाला पुढे कशी वेगळी गोष्ट पण आहे तिथे. राहू दर्शन, शंकराचं दर्शन नेहमीप्रमाणे, आणि नंतर राहू देवाचं दर्शन करतो. राहू म्हणजे नाग डोळ्यासमोर येतो, कारण कालसर्प जे म्हणतो ना आपण, की राहू आणि केतू. तर राहूचा संबंध, केतूचा संबंध हा नागाशी असतो. या राहूच्या मंदिराचं नावच आहे थिरुनागेश्वरम. आणि या गावाचंही नाव आहे थिरुनागेश्वरम. म्हणजे त्या गावाचं मूळ नाव आहे थिरुनागेश्वरम. सो नाग कुठेतरी दिसतो याच्यामध्ये. आणि इथले जे शंकराचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे, त्याचं नाव आहे नागनाथ स्वामी. म्हणजे नागांचा स्वामी म्हणजे महादेव, नागनाथ स्वामी. आणि पार्वती मातेचं नाव आहे गिरी अंबिगाई. गिरी म्हणजे पर्वत, पार्वती. तर गिरी अंबिगाई आणि नागनाथ स्वामी यांचं पहिल्यांदा दर्शन करायचं. आणि आता आपण जायचं राहू देवांचं दर्शन करायला. जसं नाग आहे वरती मूर्तीमध्ये, खरोखर नाग आहे असा, मस्त खूप सुंदर वाटतो बघताना. सगळे दुरून दर्शन करतो आपण त्यांचं. इथलं एक वेगळं खासियत अशी म्हणता येईल की राहू काळात जेव्हा आपण राहू देवाची पूजा करतो किंवा राहू देवाला अभिषेक करतो, विशेषतः अभिषेक करतो, दुधाने अभिषेक करतात. तर जेव्हा जे पुजारी अभिषेक करतात तेव्हा राहू काळात ते दूध वरून निळं होतं. बापरे. म्हणजे अभिषेक करताय, मूर्तीवरून येताना निळसर दिसतं आणि खाली आल्यावर परत पांढुरकं होतं. हे राहू काळातच दिसतं. अच्छा. हा, म्हणजे दिवसातला एक कुठला तरी काळ हा दररोजचा राहू काळ असतो. 7 दिवसात सूर्योदयानुसार राहू काळ असतात, ठरतो. रविवारी असतात 4:30 ते संध्याकाळी 4:30 ते 6, सोमवारी सकाळी 7:30 ते 9, मंगळवारी 2:30 3 ते 4:30, मंगळवारी 3 ते 4:30, बुधवारी 12:30 ते 2, गुरुवारी 1:30 ते 3, शुक्रवारी सकाळी 10:30 ते 12 दुपारचे, शनिवारी सगळ्यात स्ट्रॉंग राहू काळ जो असतो 9:30 सकाळचे ते 11. म्हणजे इथे आता जेव्हा अभिषेक राहू काळात होतो तेव्हा ते दूध हळूहळू निळं होतं आणि पुन्हा नॉर्मल पांढऱ्या रंगाचं दिसायला लागतं. त्याचं काही म्हणजे विशेष काही त्याचा संदर्भ जोडू शकतो का आपण? राहूचा रंग निळा, डार्क निळा म्हणजे राहूचा रंग. म्हणून राहूचे कपडे कोणी म्हणतात की ह्या रंगाचे घालू नका असं पण म्हणतात काही लोक. तर राहूचा रंग हा डार्क निळा आहे. सो जेव्हा आपण ते दूध अभिषेक करतात त्यात दिसतं की निळसर दूध होतं आणि मग परत साधं होतं, पांढऱ्या रंगाचं होतं. ओके. म्हणजे हे कुठेतरी राहूची एनर्जी स्ट्रॉंगली तिथे असणार आहे, नाही का? व्हायब्रेशन, एनर्जी. आणि इथली सुंदर एक गोष्ट म्हणजे राहूच्या पण पत्नी आहेत तिथे. अच्छा. आणि त्यांचं नाव खूप सुंदर आहे, नागवल्ली, नागकन्नी. असे 2 नाव आहेत, म्हणजे शेजारी नागवल्ली आणि इकडे नागकन्नी, आणि तिघांचीही पूजा होते.
मला मगाशी तुम्हाला मी राहू काळ सांगितलं ना, तो असा ठराविक हाच वेळ नसतो, तर 10 मिनिटं 15 मिनिटं इकडे तिकडे होतात. कारण राहू काळ हा सूर्योदयानुसार असतो किंवा त्या भागात ते जे कोणत्या भागात आहे, कर्कवृत्त आणि मकर वृत्त, त्यानुसार ते राहू काळ बदलतो. 10-15 मिनिटं. मूळ जो मगाशी बोललो तोच असतो खरा पिरियड. इकडे अलीकडे 15-5 मिनिटं कमी जास्त होत असतात. गावाच्या अक्षांश रेखांशानुसार थोडंफार ते बदलत जाईल. सूर्योदय केव्हा होतो त्यावर हा सगळा मग राहू काळ अवलंबून असतो. मग त्या काळात प्रचंड गर्दी असेल ना मंदिरात? खूप गर्दी असते. अगदी अभिषेकाची वर्षभराची तिथे वेटिंग असतं की आमचा अभिषेक करायचा दुधाने म्हणून. बरेच आपल्याला बघायला पण मिळत नाही. ज्यांना ते असतं त्यांचं रिझर्वेशन, ज्यांनी बुकिंग केलं असं अभिषेकाचं, त्यांचाच फक्त तिथे मिळतं. फक्त कधी कधी तिथला दुधाचा प्रसाद मिळतो, तोही त्यांनाच मिळतो. ते तिकीट दाखवायचं असतं. एकदा फक्त नशिबाने मला दुधाचा अभिषेकाचं ते तीर्थ मिळालं, म्हणजे अभिषेक केलं राहूला आणि त्या दुधाचा म्हणजे त्यांनी आपल्याला नैवेद्य म्हणून तो दिला, प्रसाद म्हणून दिला. नैवेद्य दाखवला दुधाचा, तो आपला प्रसाद म्हणून त्यांनी दिला. तर असं ते होतं. तुम्ही आमच्या बरोबर ही नवग्रह यात्रा करता आहात ना, एन्जॉय करताय ना, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की आतापर्यंत अभिजित सरांनी जी काही मंदिरं सांगितली त्यातलं कुठलं मंदिराचं नाव तुमच्या लक्षात राहिलंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा पॉडकास्ट तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून ज्यांच्या पत्रिकेमध्ये असे काही ग्रह आहेत की ज्यांची बळ वाढवायचं असेल किंवा जे अनुकूल करून घ्यायचे असतील तर त्यांनाही या पॉडकास्टचा फायदा होईल. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण जाणार आहोत केतू मंदिराकडे. सो अभिजित, केतू मंदिर कुठे आहे आणि तिथे कसं जायचंय? या अधिक महत्वाचं सांगायचं राहिलं की या राहू मंदिरात जे नवनाग आहेत त्यापैकी आदिशेष, कर्कोटक आणि तक्षक या नागांनी येऊन शिवाची पूजा केली आहे. म्हणजे नागनाथ स्वामी यांचं दर्शन घेतलंय, यांची पूजा केली आहे. म्हणजे हे एक धार्मिक महत्व या ठिकाणी आहेच आहे. हो, करेक्ट. यानंतर आपण जाऊ केतू, जे मोक्ष मार्ग जे विरक्ती देतात आणि मोक्ष देतात. हे जे केतू मंदिर आहे ते आहे किझम पेरुम पल्लुम नावाच्या एका गावामध्ये. तिथे पण शिवाचं नागनाथ स्वामी, कारण केतू पण नागाचेच एक भाग आहे, नागाचंच प्रतीक आहे, शेपटीचा. तर इथे पण नागनाथ स्वामी आहेत. आणि जी पार्वती माता आहे तिचं नाव आहे सौंदर्य नायकी. खूप सुंदर नाव आहे. आपण हे मग केतू देवांच्या मध्ये, केतू मंदिरात आपण महादेवांचं दर्शन केलं, नागनाथ स्वामींचं आणि सौंदर्य नायकीचं, पार्वती मातेचं दर्शन करतो, म्हणजे भवानीचं दर्शन करतो. पुन्हा भस्म आणि तुम्हाला ते सुवासिक कुंकू मिळणार आहे. फार मस्त वाटतं. दर्शन, भस्म लावलं, कुंकुम दर्शन केलं, कुंकुम लावलं आपल्या, आणि मग आपण केतू देवाचं दर्शन करतो. इथे खासियत वेगळी अशी की केतूला अंकशास्त्रामध्ये 7 नंबरचं म्हणतात की 7 नंबर म्हणजे केतू. करेक्ट. इथे दिवे लावायचे असतात, ते 7 दिवे लावायचे असतात. ओके. म्हणजे हेच एक खास मंदिर आहे जिथे दिव्यांची संख्या 7 आहे. 7 अंकांमध्ये, केतूचा नंबर 7 आहे म्हणून 7 मध्येच अंकांमध्ये आपण दिवे लावायचे तिथे केतू मंदिरात. हे सगळं जी दर्शन आहेत हे आपण कुंभकोणम हा बेस कॅम्प ठेवणार आहे आणि तिथून ही सगळी नवग्रहाची यात्रा होणार आहे. बरोबर. सो मगाशी बोलता बोलता कुंभकोणमचा एक छोटासा संदर्भ तू सांगत होतास, तर ते एक महत्व आहे स्पिरिच्युअली, ते सांगशील? कुंभकोणम म्हणजे ना की मंदिराची नगरी म्हणतात आणि खूप सुंदर ते गाव आहे, रेल्वे स्टेशन आहे, सगळं आहे. आणि टुमदार गाव कसं असतं ते कुंभकोणम. एक विष्णूचं मंदिर आहे, ते म्हणजे सारंग पाणी मंदिर. अच्छा. इतकं सुंदर नाव आहे ते, सारंग पाणी. विशाल मंदिर काय असतं, अवाढव्य मंदिर. मगाशी बोललो ना की श्रीरंगम माझं एक आवडतं ठिकाण आहे, खूप सुंदर ठिकाण आहे. श्रीरंगमचा मिनिएचर म्हणजे छोटासा भाग म्हणजे सारंग पाणी. इतकं अवाढव्य मंदिर आहे, दगडी मंदिर पूर्ण, की तिथे जे देवीचं मंदिर आहे की विष्णूचं, देवी पण आहे, महालक्ष्मी आणि विष्णू पण आहेत, ते चाक असे चाक आहेत, 4 चाक जे दगडी चाक आहेत. म्हणजे आहेत स्थित, पण ते म्हणजे अवाढव्य दगडाचे चाक आहेत 4ही. ते सारंग पाणी आणि 4 म्हणजे अवाढव्य ह्यूज असे शिखर आहेत, गोपूर आहेत, गोपुरम. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणतात. म्हणून तरी ही इथे जावं प्रत्येकाने. आणि असं नाही की म्हणजे असं मी चॅलेंजने म्हणू शकतो की कोणीही व्यक्ती जर नवग्रहाला गेली, कुंभकोणमला गेली किंवा नवग्रह, अशी एकही व्यक्ती म्हणणार नाही की यार उगाच आलो आपण इथे. तुम्ही नास्तिक का असे ना, तरीही ते जे स्थापत्य आहे तिथलं, आणि का करावी ही यात्रा. मग अशी आपण तुम्ही बोललात ना, तुम्हाला सगळं आनंदी आहोत, आपण सगळं छान आहोत, तरीही आपली मूळ संस्कृती कशी आहे, हिंदू संस्कृती, ती तिथे दिसते. कारण
हा उत्तर तमिळनाडू किंवा कमर्शियल नाही आहे. तमिळनाडूमध्ये काय आपण कुठे जातो, रामेश्वरमला जातो, मदुराईला जातो, हे 2-4 नाव आपल्याला माहिती आहेत. पण हा हा कोअर पार्ट आहे. हे छोटे गावं आहेत. इथे खरोखर ते पंडित, तिथले जे लोक, सगळे नागरिक, लोकसंस्कृती तिथली इतकी सुंदर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी एक नादस्वरम नावाचं वाद्य वाजवलं जातं. अच्छा. नादस्वरम म्हणजे आपली शहनाई माहिती आहे ना, तशी लाकडी असते. करेक्ट ती दक्षिण भारतामध्ये थोडी लांब असते आणि त्याचा एक वेगळा आवाज असतो, थोडा नेझल व्हॉइस असतो त्याचा. करेक्ट करेक्ट. ती तिथे प्रत्येक मंदिरात वाजवतात ते लोक. आणि तिथली जशी संस्कृती आहे द्रविड, जे हिंदू संस्कृतीच, आर्य हिंदू हा प्रकार, आर्य द्रविड यामध्ये नाही जायचं आपण. जी हिंदू संस्कृती आहे ती अजूनही तिथे जपलेली आहे. किती छान. मंदिरांचे प्रकार की गर्भगृह, त्याच्या मधला भाग, त्याच्या आधीचा वेगळा भाग, आधी कुंभेश्वर मध्ये तर खूप सुंदर, तिथला हत्ती खूप फेमस आहे. वेगळा आशीर्वाद देणारा हो, तो तर आहेच. आणि फ्रेंडली हत्ती आहे तो फार. त्याच्यानंतर तिथे एक रामाचं मंदिर आहे. ते मला अगदी सहज दिसत होतं. मी एकदा निघालो सकाळी चालताना आणि तिथे अचानक मंदिर दिसलं. रॅन्डमली मी शोधत होतो हे सारंगपाणी किंवा कुंभेश्वर. आतमध्ये बघितलं तर ह्यूज रामाचं मंदिर. आणि तिथे एक जे काही कलाकुसर केली आहे दगडी, स्थापत्य, शिल्पकला, त्यावरती एक असं एका पिलर आहे खांबावरती की कृष्णाची जी 2 पत्नी होत्या, रुक्मिणी आणि सत्यभामा, तिचा जो पारिजातकचा वृक्ष त्यांनी सत्यभामाच्या अंगणात लावला होता आणि त्याचे फुलं पडायचे रुक्मिणीकडे. तर जी नाराज झाली होती सत्यभामा, त्या नाराजला चेहरा सुद्धा तिथे काढलेला आहे की ती दुसरीकडे बघते आणि कृष्ण रुक्मिणी सोबत असं आहे असं म्हणून तो ते सुद्धा तिथे आहे. सुग्रीव, अंगद यांचं ते असं संभाषण कसं, आता म्हणजे सीतेच्या शोधार्थ कसं जायचं, ते सगळी डिस्कशन, हे सर्व इतकी सुंदर शिल्पकला त्या रामाच्या मंदिरात, जे प्रसिद्ध पण नाहीये तसं म्हटलं तर. प्रसिद्ध कोणते आहे? सारंगपाणी, नागनाथ स्वामी, काशीनाथ टेम्पल. तमिळनाडूची संस्कृती एक्सप्लोअर करायची असेल त्यांनी ही नवग्रहाची यात्रा नक्कीच करायची. सो आपण पॉडकास्ट शेवटकडे नेतो आहोत, पण त्याआधी 2 गोष्टी महत्वाच्या, एक खाद्य संस्कृती आणि दुसरं शॉपिंग. सो तिथली काय खाद्य संस्कृती स्पेशल तुला जाणवली? तिथे डिग्री कॉफी मिळते. हा, डिग्री कॉफी मी ऐकलं होतं याविषयी. कॉफीचा एक खास प्रकार आहे. डिग्री कॉफी म्हणजे ती थोडी तीक्ष्ण असते. ब्रूवी, आपण कॉफीला ब्रू करतो, म्हणजे फिल्टर करतो. सॉरी, जरा वेगळं उदाहरण देतोय की पहिल्या धारेचा बियर किंवा दारू जे म्हणतो आपण, म्हणजे अगदी ती रॉ असते तशीची पहिल्या धारेची कॉफी म्हणजे डिग्री कॉफी. डिग्री म्हणजे काय तर असं भाषेत म्हणतात की लॅक्टोमीटर, जे किती प्रमाणाचं दूध आहे तर त्यानुसार दुधाचं प्रमाण किती आहे त्याची डिग्री. हो बापरे, वेगळंच काहीतरी समीकरण आहे. इथे डिग्री कॉफी म्हणजे इथे पूर्ण दुधात असते ती, म्हणजे त्याचं म्हणतात की ते पूर्ण दुधातच जी कॉफी मिळते, क्रीमी असते, थिक असते. त्यानंतर एक प्रमाण म्हणजे ही कॉफी रॉ असल्यामुळे ऍसिडिटी होते, सो त्यामुळे तिथे चिकोरी ऍड करतात. चिकोरी हे एक वनस्पती आहे, त्याचे रूट्स म्हणजे त्याच्या मुळ्यांना वाळवतात, ते रोस्ट करतात, परतवतात आणि त्याचं 20% प्रमाण त्या कॉफीत असतं. 20 डिग्री का तसं म्हणता येईल, सगळं डिग्री वाईज. आणि पूर्ण दुधामध्ये पाणी न घालता ती कॉफी देतात. वैयक्तिकरित्या आपल्याला आवडेल असं नाहीये, कारण ऐकताना तरी आपल्याला अशी एक वेगळी स्ट्रॉंग कॉफी घ्यायची सवय असते ना. बरोबर, ही नॉर्मली महाराष्ट्रीयन लोकांना. बरोबर आहे. आपलं एक फिल्टर कॉफी वेगळी माहिती, आपल्याला नेस कॉफी माहिती आहे, इन्स्टंट कॉफी माहिती आहे, मद्रास कॉफी जी असते ती एक वेगळाच प्रकार, मद्रास कॉफी, ती आपल्याला आवडते. ही कॉफी तेवढी प्रत्येकाला आवडत नाही, पण हा एक प्रकार आहे जो कुंभकोणममध्ये फेमस आहे. तिथे दुकान पण आहे, कॉफीच्या दुकानातला एक सुगंध दरवळत असतो कॉफीचा, कॉफी बीन्स असतात तिथे दिसतात. तिथे गजरे, तिथे कण्हेरच्या फुलं आपण कधी बघतो का त्याचा गजरा करतात, ते लोक तिथे कण्हेरच्या फुलाचा गजरा करतात. आणि खूप असं बाजारपेठ तिथली खूप सुंदर आहे, छोटीशी बाजारपेठ आहे पण अप्रतिम आहे. आणि पितळीचं तिथे हे मिळतं. त्यानंतर हे सगळे मंदिरं आपण दर्शन करतो, म्हणजे खाद्यपदार्थ तिथे अप्रतिम आहे. म्हणजे असं मोठे हॉटेल्स पण आहेत, पण जे खरं खाद्यपदार्थ लोकल फूड घ्यायचं असेल ना, ते तिथल्या होमस्टे किंवा जे खानावळी असतात ना, तिथे जायचं जेवायला. बरोबर आहे. कुठेही जा, तुम्हाला केळीपत्रावरच तुम्हाला मिळतं. तिथला रस्सम, भात आणि सांबर हे सगळं अप्रतिम, सुगंध दरवळतो सकाळी सकाळी, कधी दुपारी पण. आणि संध्याकाळी ते मग डोसाई म्हणतात, आपण डोसा म्हणतो, ते डोसाई, उत्तपई, इडली असं ते ई लावतं प्रत्येकाला. ही सगळी खाद्यपदार्थ झाले. सो खाद्य संस्कृती झाली, त्याच्यानंतर शॉपिंगचं आपण बोललो. या व्यतिरिक्त आजूबाजूला काही अशी खास मंदिरं आहेत का की जी आपले जे प्रेक्षक बघतायत त्यांनी जाऊन नक्की बघावीत, एक्सप्लोअर करावीत? आहेत 2 मंदिरं. एक आहे उप्पिली अप्पन नावाचं मंदिर आहे, ज्याला म्हणतात व्यंकटेश, तिरुपती व्यंकटेशाचे भाऊ आहेत मोठे,
अच्छा. व्यंकटेशाचं दर्शन करताना तिरुपतीला आपल्याला काही सेकंद मिळतात फक्त. इथे आपण बराच वेळ थांबू शकतो. म्हणून तिथे असं म्हणतात की तुम्हाला जे व्यंकटेशाला सांगायचे तिरुपतीच्या, ते तुम्ही यांना सांगा, हा मोठा भाऊ आहे, ते तिकडे तुमचा मेसेज पाठवेल, पोहोचवणार. आणि हे झाला श्रद्धाभाव. पण ती मूर्ती बघत राहावी अशी आहे. इतकी मोठी मूर्ती आहे व्यंकटेशांची, अप्रतिम मूर्ती आणि विशाल मंदिर आहे. तिथलं एक वेगळेपण असं की तिथल्या प्रसादामध्ये, नैवेद्यामध्ये मीठ घालत नाही, किंवा कुठलाही जो प्रसाद असतो महाप्रसाद तिथे बिना मिठाचा असतो तो. त्याशिवाय आणखी एक मंदिर तुम्ही म्हणालात किंवा सुचलं, स्वामी मलाई मंदिर. स्वामी मलाई मंदिर ते म्हणजे कार्तिकेयाचं मंदिर. तिथे मुरुगन स्वामी म्हणतात कार्तिकेयांना, आणि प्रचंड त्यांचं महात्म्य आहे दक्षिण भारतामध्ये. जे दक्षिण भारतामध्ये 6 महत्वाची मंदिर आहे कार्तिकेयांची, ते त्यातलं हे 4थ्या नंबरचं मंदिर आहे स्वामी मलाई मंदिर. ह्यूज मंदिर आहे. आणि त्याचं महत्व असं आहे की पहिल्यांदा मुरुगन स्वामींनी म्हणजे कार्तिकेयांनी पहिल्यांदा ओम म्हटला, शब्द उच्चारला महादेवापुढे, ती ही जागा आहे स्वामी मलाई मंदिर. आणि एक वेगळी गोष्ट म्हणजे दक्षिण भारत, आपण गणपतीला रिद्धी सिद्धी म्हणतो ना पत्नी त्यांच्या, आणि आपण म्हणतो की कार्तिकेय स्वामी हे ब्रह्मचारी आहे. दक्षिण भारतात कार्तिकेय स्वामींना पत्नी असतात, त्यांचं तिथे लग्न झालेलं आहे. सो त्यांच्या तिथे 2 बायका पण असतात. त्यातली एक बायको म्हणजे श्रीवल्ली, म्हणून दक्षिण भारतीय पिक्चरमध्ये श्रीवल्ली हे नाव असतं. ओके, श्रीवल्ली कुठेतरी रिलेट झालं, श्रीवल्ली नाव सुद्धा कार्तिकेयांची एक पत्नी श्रीवल्ली. ओके. सो हा खूप अमेझिंग सगळ्या गोष्टी आहेत की पुन्हा एकदा कम बॅक टू द रूट असा नेणारा हा पॉडकास्ट आहे असं मला वाटतं. खरं आहे. कारण की पुन्हा एकदा तुम्ही तुमची संस्कृती अनुभवता, त्याच्याबरोबर तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्ट होता अशा मंदिरांना, अशा यात्रांच्या थ्रू. सो एक खूप छान समीकरण एकूणच जुळून आलं या पॉडकास्टच्या निमित्ताने असं मला वाटतं. तुम्हाला भूगोल समजतो प्रत्यक्षात, इतिहास दिसतो प्रत्यक्षात. 1000 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे ना सर्व. चोला डायनेस्टीने, नंतर विजयनगर साम्राज्याने त्याला टचअप केलं नंतर, पण मूळ आहे चोला डायनेस्टी. तिथे खाद्य पदार्थ कळतात वेगवेगळ्या प्रकारचे, भाषा वेगळी, भाषेचा खूप अडचण आहे तिथे. तिथे इंग्लिश पण कळत नाही बहुतेक लोकांना, आणि हिंदी तर कळतच नाही. म्हणजे लोकल लँग्वेज तिथली जी आपल्याला कळत नाही, बोलता येत नाही. खरं खाद्यपदार्थ ते तिथे कळतात. ज्योतिषशास्त्र जो आपला श्रद्धाभाव पण आहे आणि प्रत्यक्ष एक शास्त्र म्हणून पण आपण धरतो, त्याचा तिथे संबंध आहे. एक संपूर्णपणे एक पॅकेज जे म्हणतो ना, ते हे खरी नवग्रहांची यात्रा आणि कुंभकोणम हे शहर आहे. ओके. सो जाता जाता एक शेवटचा छोटासा प्रश्न, की जे आपले दर्शक प्रेक्षक हे जे बघतायत त्यांना जर अशी यात्रा करायची असेल तर तू काही वैयक्तिकरित्या मदत करू शकशील का? हा, मी लोकांना नेत असतो, म्हणजे मित्रमंडळांना आजकाल मी नेलेलं आहे ऑलरेडी. सो यावेळेस ठरवलं की जर न्यायचं असेल तर अनेकांना पण जाऊयाच म्हणून सोबत. सो अभिजित पानसेंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो ज्यांना कुणाला अशी नवग्रह यात्रा स्पिरिच्युअली आणि अशा अनेक वेगवेगळ्या मंदिरांना एक्सप्लोअर करण्याची जर इच्छा असेल किंवा ही यात्रा करण्याची इच्छा असेल तर त्यांनी त्यांना व्हॉट्सअपवरती नक्की संपर्क साधावा. सो अभिजित, आज तू इतकी छान माहिती दिलीस, अगदी स्पेशल गेटअप, भस्म आणि ते टिपिकल स्मेलवालं कुंकू तू लावलेस. सो त्याच्यानी एक वेगळं फील आलं. खरं. आणि तिथे असतं म्हणजे आपण दक्षिण भारतात जेव्हा जातो ना, आपण चहा पिणारे मोस्टली लोक असतो. तिथे गेल्यावर फक्त कॉफी प्यावीशी वाटते. तिथे गेल्यावरती धोतर नेसायचं नाही, लुंगी नेसायची, असं त्या भागात त्यानुसार राहायचं. करेक्ट. आणि एकच फक्त मुद्दा राहिला की याच्यासाठी काही ड्रेस कोड आहे का? हा, ड्रेस कोड नाही आहे प्रत्यक्षात, पण आपण पाळला पाहिजे ना, शालीन कपडे घालून. अगदी. आपण काय असतं, आपण एक चूक करतो छोटीशी, एक भलतीकडे पाऊल टाकलं, एक पाऊल, 1 वर्षानंतर ते आपण दुसरीकडे दिशेला जाऊ, जर एक पाऊल त्याच दिशेने टाकत गेलो तर. म्हणजेच काय, एक गोष्ट आपण बदलली, काही वर्षांनी तो प्रघात होतो, मग ती परंपरा होते, मग तो इतिहास होतो पुढे जाऊन, त्याचं उदाहरण दिलं जातं. म्हणून आपणच रोजचे कपडे तर आपण घालतोच ना रोजच्या आयुष्यात काम करताना बाहेर, शहरी संस्कृती, पण तिथे असताना छान धोती नेसायची आणि आपलं शर्ट कुर्ता काही पण, आणि तिथल्यानुसार म्हणून मग ते भस्म लावतो आपण आणि देवीचं कुंकुम. सो आल्या पॉडकास्टला सुरुवात करण्याच्या आधी अभिजित सरांनी मला स्पेशल एक भस्म दिलंय, ते आता मी इथे लावलेलं आहे. सो आजचा हा असा होता पॉडकास्ट, आणि ही होती नवग्रह मंदिरांची खास सफर. ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजून काही तुम्हाला याविषयीची माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा. यावरचा अजून एखादा एपिसोड किंवा अभिजित सरांनी एक्सप्लोअर केलेली आणखी काही प्लेसेस तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर तेही आम्हाला सांगा. सो थँक्यू सो मच अभिजित, तू आज इतकी छान माहिती दिलीस, आम्हाला ही सफर घडवलीस. मला वैयक्तिकरित्या
तुमचं चॅनल आवडतं आणि मला खूप इच्छा होती की तुमच्यासोबत पॉडकास्ट करावं आणि तुमच्या चॅनलवरती यावं. सो आय एम थँकफुल टू यू. येस, दिस इज माय ऑनर. मी तर याचं श्रेय सगळं आपल्या प्रेक्षकांना देईल की त्यांच्या म्हणजे कुठेतरी ही एक सगळी गोष्ट आहे की जी आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. सो मंडळी, हा होता आजचा पॉडकास्ट. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा आणि पुन्हा भेटूयात नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासह. नमस्कार.